हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा दुसरा स्कंद विसर्ग याच्या अंतर्गत अध्याय 7वा. विशिष्ट कार्यांसाठी त्या त्या काळानुसार भगवंत अवतार घेत असतात. भाग 3. आपण बघितलं की ब्रह्माजींनी नारद मुनींना भगवंतांच्या 25 लीला अवतारांचं वर्णन केलं, त्याची सूची दिली आणि त्याचबरोबर 3 गुणावतार ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याबद्दलही सांगितलं. आता याहून पुढे भगवंत श्री विष्णू यांच्या लीला केवळ त्यांच्या कृपेशिवाय कोणीही समजू शकत नाही. या जगतामध्ये असा कोणता व्यक्ती आहे जो भगवान विष्णू यांचे पराक्रम यांना पूर्ण पद्धतीने वर्णन करू शकत असेल? किती मोठा वैज्ञानिक जरी असला, त्याने संपूर्ण ब्रह्मांडात असणारे जेवढे पण कण आहेत, अणु रेणू आहेत, त्यांचा जरी पार पाहिला, त्यांची जरी संख्या शोधून काढली, तरीही तो भगवंतांच्या गुणांचं वर्णन करू शकत नाही, त्यांची महानता सर्वथा जाणू शकत नाही. कारण भगवंत ही एकमात्र अशी व्यक्ती आहे ज्यांना त्रिविक्रम म्हणतात. त्यांचा जो विक्रम आहे तिन्ही लोकांमध्ये सर्व प्रसिद्ध आहे. कारण त्यांनी आपल्या पावलाद्वारे सर्वोच्च लोक, सत्यलोक याच्याही पुढे पाऊल नेलं आणि 3 गुणांची जी साम्य अवस्था आहे त्या अवस्थेला सुद्धा त्यांनी कंपित करून टाकलं होतं. असे भगवंत अत्यंत महान आहेत. तर अशा महान भगवंतांच्या लीलांचा कोणीही परिपूर्ण उल्लेख करू शकत नाही. त्यानंतर अशा भगवंतांना मग कोण पूर्णपणे जाणू शकतं? मीही जाणू शकत नाही, ब्रह्माजी सांगत आहे, आणि नारद तूही जाणू शकत नाही, कारण तू सर्व मुनींमध्ये श्रेष्ठ आहेस. असे सर्व शक्तिमान भगवंत यांना मीही नाही आणि तूही नाही पूर्णपणे जाणू शकत. तर आपल्यानंतर ज्यांनी जन्म घेतलेला आहे, कारण ब्रह्माजींनंतरच सर्व जीवांचा या जगतामध्ये उद्भव होत असतो, जन्म होत असतो. आणि जर ब्रह्माजीच भगवंतांना परिपूर्ण पद्धतीने जाणू शकत नसते, तर मग बाकीचे त्यांची मुलं आणि त्यानंतर आलेली सर्व प्रजा भगवंतांना तर बिलकुल जाणू शकत नाही. तर भगवंतांचे दिव्य गुण अनंत आहेत. तर असे अनंत देव स्वतः आपल्या सहस्त्र हजारो मुखांनी ते गुणगान करीत आहेत अनंत काळासाठी. तरीही भगवंतांच्या अनंत गुणांचा त्यांना पार सापडलेला नाही. त्यामुळे दुसरा कोण व्यक्ती आहे जो भगवंतांचं गुणगान पूर्णतः करू शकतो? कोणता व्यक्ती मग मायेला पार करू शकतो? चला, भगवंतांना तर नाही समजू शकत पूर्णपणे, परंतु जीवाने मायेला जरी पार केलं तरी तो भगवंतांना प्राप्त करणार आहे. तर ह्या मायेला कोण पार करू शकतो? जेव्हा भगवंतांची दिव्य सेवा केल्याने, कशी? निश्चल भावाने, पूर्णपणे शुद्ध हृदयाने भगवंतांची फक्त प्रीती प्राप्त करण्यासाठी, भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी जो सेवा करतो, आत्मसमर्पण करतो, तर तो भगवंतांची विशेष कृपा ही प्राप्त करीत असतो. आणि तो कृपा प्राप्त जीवच जो शुद्ध भक्त आहे भगवंतांचा, तोच केवळ या दुर्लंघ्य, ज्या शक्तीला कोणी पार करू शकत नाही, अशा दुर्लंघ्य सागर शक्तीला, माया शक्तीला पार करू शकतो आणि भगवंतांना सर्वथा समजूही शकतो. परंतु या जगतामध्ये असे जे लोक आहेत, जे फक्त कुत्र्या आणि मांजरासारखे, लोंबडीसारखे, वाल्या काय कोळी काय म्हणतात, चुकीच्या जीवांचे जे हत्या करून किडे मकोडे खात असतात, अशा प्रकारचे बस जीवांचं जे भोजन बनणार आहेत मेल्यानंतर, अशा लोकांप्रती एकच भाव असतो की ते स्वतःचं शरीर आणि दुसऱ्याचं शरीर शारीरिक स्तरावरतीच फक्त आसक्त असतात. तर अशा पद्धतीचे लोक बिलकुल भगवंतांना समजू शकत नाहीत. जे आत्मसंयमी लोक आहेत आणि भगवंतांसाठी सर्व काही समर्पित करतात,
असे लोकच फक्त भगवंतांना प्राप्त करू शकतात आणि माया शक्तीलाही पार करू शकतात. भगवंत गीतेमध्ये सुद्धा सांगतात, माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरन्ते ते. जे माझ्या चरणांवरती समर्पित होतात, सर्व धर्मांचा त्याग करून, तेच फक्त मला प्राप्त करतात आणि तेच मायेला सुद्धा पार करतात. भगवंत आपल्या माया शक्तीद्वारे कसे कार्य करतात आणि हे कोण जाणू शकतो, हे ब्रह्माजी सांगत आहेत. हे नारद, जरी भगवंतांच्या दिव्य शक्ती या अज्ञेय आहेत, पूर्णपणे कोणी जाणू शकत नाही आणि त्यांची संख्याही अपरिमित आहे, ते अपरिमेय आहेत, तरीही जे जीव भगवंतांना शरणागत होतात, त्यांच्या चरणांवरती पूर्णपणे आश्रय प्राप्त करतात, ते व्यक्ती भगवंतांनी दिलेली जेवढी कृपा आहे तेवढं भगवंतांना समजण्याचा अधिकार त्यांना प्राप्त होत असतो. अशा योगमाया शक्तीच्या द्वारे कोणकोणते भगवंत कार्य करतात, हे सुद्धा भगवंतांनी जेवढी शक्ती दिली आहे तेवढं ते समजू शकतात. तर हे कोण कोण जाणतो या जगतामध्ये भगवंतांचे कार्यकलाप? सर्व शक्तिमान शिवजी, नास्तिक कुळामध्ये जन्म घेणारे प्रल्हाद महाराज, स्वयंभू मनू आणि त्यांची पत्नी शतरूपा, त्यांचे पुत्र आणि पुत्रिया मुली, त्याबरोबर प्रियव्रत महाराज, उत्तानपाद जे ध्रुवचे वडील आहेत, आकुती, देवहूती, प्रसूती, प्राचीन बर्ही महाराज, रेभू, वेन, आसुरिक जो राजा होता त्याचे पिता अंग महाराज, महाराज ध्रुव, इक्ष्वाकू, ऐल, मुचकुंद, ऐल अर्थात मुचकुंद, महाराज जनक, गाधी, रघु, अम्बरीश महाराज, सगर, गय, नाहुष, मानधाता, अलर्क, शतधनु, अनु, रंतीदेव, भीष्म, बली, अमूर्तरय, दिलीप, सौभरी, उतंक, शिबी, देवल, पिप्पलाद, सारस्वत, उद्धव, पराशर, भूरिसेन, विभीषण, हनुमान, सुखदेव गोस्वामी, अर्जुन, आर्ष्टिसेन, विदुर, श्रुतदेव इत्यादी सर्व भगवंतांचे जे योगमायेच्या बरोबर ज्या लीला आहेत, कार्य आहेत, यांना जाणण्याचा यांना अधिकार भगवंतांनी दिलेला आहे. तर असे अनेक महाभागवत आहेत जे भगवंतांच्या दिव्य लीलांना समजू शकतात. परंतु काय मग पापी लोक सुद्धा भगवंतांविषयी ज्ञान प्राप्त करू शकतात की नाहीत? तर ब्रह्माजी सांगतात की जे पापी जीवन मध्ये लागलेले समुदाय आहेत, ते सुद्धा जर भगवंतांच्या शुद्ध भक्तांच्या प्रती, भगवंतांच्या प्रती शरणागत झाले, मग ते स्त्री असोत, शूद्र असो, हूण असो, शबल असो किंवा पशु पक्षी का असेनात, ते सुद्धा तत्वज्ञानाच्या विषयामध्ये सर्व काही जाणू शकतात. ते भगवंतांचे शुद्ध भक्त यांच्या चरणी शरण गेल्यामुळे आणि भक्तिपथामध्ये त्यांच्या पदचिन्हांचं अनुसरण केल्याने मायेच्या जंजाळातनं सर्वतः मुक्त होऊ शकतात. आणि ही भगवंतांची विशेष कृपा आहे सर्व जीवांवरती. जसं महान महान वैष्णवांच्या चरणांवरती, नारद मुनींच्या चरणांवरती, मग तो वाल्या कोळी असो किंवा मृगारी असो, ध्रुव असो किंवा प्रल्हाद असो, सर्वांचा उद्धार झाला आणि भगवंतांना ते अत्यंत प्रिय झाले. तर अध्यायाच्या समारोपाकडे आपण जात आहोत. परमात्मा आणि ब्रह्मन हे भगवंतांच्याच अभिव्यक्ती आहेत. तर आंशिक रूपाने व्यक्ती अनुभव करणारे ते परमात्मा रूप आणि निराकार ब्रह्मन रूप हे दोन्ही भगवंतांपासूनच उद्भूत आहेत, भगवंतांपासूनच प्रकट आहेत. दोघांची प्रतिष्ठा, स्त्रोत भगवंतच आहे. तर हे भगवंत या दोन्हींपेक्षा श्रेष्ठ कसे आहेत ते सांगत आहे. परब्रह्माचं जे रूप आहेत, भगवंत आहेत, त्यांची अनुभूती केली जाऊ शकते. ते अत्यंत शोकरहित आहे, त्यांच्यामध्ये कोणताही शोक नाही. ते आनंद मूर्ती आहेत, आनंद घन आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये असीमित मात्रेमध्ये आनंद भरलेला आहे. असे भगवंत परम भोक्ता आहेत, सर्व जगताचे स्वामी आहेत आणि त्यांच्या चरणांची स्थिती प्राप्त करणे,
त्यांच्या चरणांवरती लोटांगण घेणे ही अनंतिम अवस्था आहे जीवासाठी. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ जीवासाठी दुसरं कोणतंही कल्याणकारी कार्य नाही आहे. ते समस्त शाश्वत रूपामध्ये सर्व विघ्नांच्या विरहित आहेत. त्यांच्यामध्ये कोणताही विघ्न नाही आणि कोणताही भय नाही. त्यामुळे अशा अभय चरणांवरती आपण शरण प्राप्त केल्याने आपण सुद्धा भयहीन होऊ भयाला पार करू शकतो. आणि ते कोणताही भौतिक पदार्थ भगवंतांमध्ये नाही. भगवंत चिन्मय आहेत, आध्यात्मिक आहे आणि परिपूर्ण चेतना आहेत. ते सर्व दोषांपासून सर्वथा मुक्त आहेत. फक्त राक्षस लोकच भगवंतांमध्ये द्वेष बुद्धी ठेवतात आणि स्वतःचंही नुकसान करून घेतात. भगवंत भेदरहित आहेत. भगवंतांमध्ये आध्यात्मिक आणि भौतिक ही चेतना नाही. भगवंत सर्व चिन्मय तत्व बघत असतात. ते सर्वस्थ कारणांचे कारण आहेत आणि सर्व कार्यांचे आदी कारण आहेत. ज्या व्यक्तीमध्ये सकाम कर्मांचे दोष आहेत ते भगवंतांना जाणू शकत नाहीत. आणि त्यांना कोणतेही कर्म करायची गरज नाही आणि यज्ञ करायची गरज नाही. फक्त आपले कर्तव्य ते करीत असतात सर्वांना शिक्षण देण्यासाठी. कारण यज्ञ केल्याशिवाय कोणताही जीव सुखी होऊ शकत नाही. त्यामुळे भगवंतांच्या प्रत्यर्थ कार्य करणे हेच यामध्येच आपलं परम कल्याण आहे. आणि भगवंतांच्या चरणी माया सुद्धा आश्रय प्राप्त करते. त्याशिवाय माया पण आपली परिपूर्णता प्राप्त नाही करू शकत. परंतु ही माया भगवंतांच्या समोर उभी राहू शकत नाही. ती विलज्जमाना होते, तिला लाज वाटते आणि ती भगवंतांच्या चरणांकडेच बघत असते. कारण ती जीवांना दुःख देण्याचं कार्य करीत आहे. परंतु हे कार्य ती याच्यामुळेच देत आहे की जीव भगवंतांना सोडून या जगतामध्ये सुख प्राप्ती करण्याचा मूर्ख प्रयत्न करीत आहे. तरीही मायाशक्ती भगवंताची दासी असल्यामुळे थोडीशी तिला लाज वाटते की मी भगवंतांच्या बाळांना थोडं दुःख देत आहे. परंतु ती दुःख याच्यासाठीच देत आहे की सर्व बाळांनी परत भगवंतांच्या चरणांकडे परत जावे. तर काय भक्तांनी एखाद्या योगी तपस्वी ज्ञानीप्रमाणे स्वतःचं मन नियंत्रित करण्याचा स्वतंत्रपणे प्रयत्न करायची गरज आहे का? किंवा कशाच्या निराकारवादाच्या चिंतन करण्याची आवश्यकता आहे का? तर दिव्य अवस्था प्राप्त करायची आहे तर ज्ञानी आणि योगी अशा अशा प्रकृतीच्या कृत्रिम रीतींना अवलंब करतात. जसं भरपूर अभ्यास करणे, मनाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे, परंतु ते भगवंतांवरती ध्यान करीत नाही. आणि अशा पद्धतीच्या कल्पना करणे, चिंतन करणे याच्यामध्येच ते गुंतलेले असतात. परंतु मनुष्याने सर्व सिद्धी प्राप्त करण्यासाठी, भगवंतांचे चरण प्राप्त करण्यासाठी अशा कोणत्याही स्वतंत्र विधींना शरण जाण्याची आवश्यकता नाही, जर त्यांनी भगवंत आणि त्यांच्या शुद्ध भक्तांच्या चरणांमध्ये शरणागती स्वीकारलेली आहे. ज्या पद्धतीने स्वर्गाचा राजा इंद्र स्वतः संपूर्ण जगतामध्ये पाऊस पाडणाऱ्या ढगांना पाठवतो, संवर्तकालाही पाठवतो आणि अशा पद्धतीने प्रलयकारी पाऊसही पाडत असतो. तर अशा व्यक्तीने, इंद्राने, जर त्याला पाण्याची आवश्यकता असेल तर त्याने कोणत्याही प्रकारची विहीर खोदण्याची आवश्यकता नसते. त्याच पद्धतीने ज्याने साक्षात भगवंतांचे चरण कमल प्राप्त केलेले आहेत अशा व्यक्तीने मग दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या योगिक क्रिया आणि ज्ञान याची जोपासना करण्याची गरज स्वतंत्रपणे नाही. भगवंतांच्या आराधनेमध्ये, नामजपामध्ये आणि भक्तांच्या सेवेमध्ये जेवढं ज्ञान प्राप्त होईल तेवढंच त्या भक्ताच्या उद्धारासाठी आवश्यक आहे आणि परिपूर्ण आहे. त्या गोष्टी सोडून दुसऱ्या कोणत्याही गोष्टींमध्ये लागण्यासाठी त्याने आपला वेळ खर्च करू नये. अशा पद्धतीने ब्रह्माजींनी निर्णायक मत दिलेलं आहे की भगवंतांना सोडून ज्ञान, योग आणि कर्म करण्याची वृथा प्रयत्न, चुकीचा प्रयत्न करण्याची काही आवश्यकता नाही आहे. तर भगवंत आणि जीवात्मा हे दोन्ही महान आहेत, कारण दोन्ही आध्यात्मिक आहेत, हे ब्रह्माजी सांगतात. या जगतामध्ये जे पण कल्याणकारी गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचे परमस्वामी भगवंतच आहे. कारण जीव जो आहे, जीवात्मा, तो कर्म करण्याची इच्छा करतो, मग ते भौतिक असो किंवा आध्यात्मिक अवस्थामध्ये तो प्राप्त झालेला असेल.
परंतु या दोन्ही कार्यांचे, भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही कार्यांची सफलता देण्याचा अधिकार आणि क्षमता भगवंतांमध्येच आहे. आणि ते दोन्ही गोष्टींचे परम स्वामी आहेत. आणि ते परम उपकारी आहेत. सर्वांवरती उपकार करत असतात, परंतु मालकासारखे नाही, पित्यासारखे. जसा पिता सर्व बाळांचं कल्याण करण्यासाठी सर्व काही कार्य करीत असतात, तसेच भगवंत सदा सर्वदा आपल्या जीवांचं कल्याण करीत असतात. ते प्रथम आहेत, अर्थात ते अजन्म आहेत. आणि त्याचबरोबर जीव सुद्धा अजन्म आहे ह्या जगतात. कारण ह्या जगतामध्ये जीवाचा जन्म फक्त काय आहे, शरीरांचं स्थित्यंतरण आहे, बदलणे आहे. परंतु जीवही शाश्वत आहे, भगवंतांसारखाच. त्यामुळे भौतिक तत्वमयी जे शरीर बनलेलं आहे, ते नष्ट झाल्यानंतर आत्मा नष्ट होत नाही. ज्या पद्धतीने शरीर नाश झाल्यानंतर तरीही त्याच्यामध्ये, अर्थात आत्मा निघून गेल्यानंतर त्याच्यामध्ये वायू राहून जातो, तशाच पद्धतीने या शरीरातनं आत्मा, त्याने हा देह जरी त्यागला तरी आत्माचा नाश होत नाही. आणि जर आत्म्याचा नाश होत नसेल तर परमात्म्याचा नाश कसा होऊ शकतो? कधीच होऊ शकत नाही. तर जीव हा शाश्वत आहे आणि भगवंतही सदा सर्वदा त्या शाश्वत जीवात्म्याचे कारण असल्यामुळे ते सुद्धा शाश्वतच आहे. परंतु हा जीव भगवंतांना प्राप्त करू शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मुक्तींनाही प्राप्त करू शकतो. जसं सारूप्य, भगवंतांसारखं दिव्य आध्यात्मिक शरीर किंवा अंग प्राप्त करणे. त्यानंतर दुसरी सालोक्य, भगवंत ज्या लोकामध्ये गोलोक वृंदावनात वैकुंठात राहतात त्याच लोकामध्ये आणि त्याच प्रकारच्या समान सुविधा प्राप्त करणे, याला म्हणतात सालोक्य मुक्ती. त्यानंतर सार्ष्टी, अर्थात भगवंतांचं दिव्य जे ऐश्वर्य आहे त्याच पद्धतीने ऐश्वर्याची प्राप्ती करणे, याला म्हणतात सार्ष्टी. त्यानंतर सामिप्य, सामिप्य म्हणजे भगवंतांच्या अत्यंत समान संगती प्राप्त करणे, भगवंतांच्या बरोबरच संगती प्राप्त करणे. अशा विशेष मुक्ती आहेत ज्या वैष्णवांना प्राप्त होत असतात. आणि ही सोडून एक जे सायुज्य आहे, भगवंतांच्या दिव्य आध्यात्मिक तेजामध्ये स्थित होणे, ही मुक्ती मानत नाहीत भक्त. कारण ती भगवंतांना सोडून दुसरीकडे जाऊन राहण्यासारखी अवस्था आहे. त्यामुळे त्या अवस्थेमध्ये भगवंतांच्या व्यक्ती स्वरूपाचा आनंद नाही, अनुभव नाही. त्यामुळे तशा प्रकारच्या मुक्तीकडे भक्त ढुंकूनही बघत नाही. तर अध्याय दुसऱ्या स्कंदाचा 5वा आणि 7वा अध्याय, 5वा, 6वा आणि 7वा यांचा सारांश ब्रह्माजी सांगतात. आणि हे जे दिव्य ज्ञान त्यांनी प्रकट केलेलं आहे, या दिव्य ज्ञानाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे अशी इच्छा आणि आदेशही ते व्यक्त करतात नारद मुनींसाठी. भगवंतांपासूनच निर्माण झालेलं आहे हे जग, परंतु सर्वथा भौतिक असल्यामुळे भगवंतांच्या स्वरूपापासून ते वेगळं आहे. कारण भगवंतांचं स्वरूप हे सर्वथा आध्यात्मिक आहे. हेच ब्रह्माजी सांगत आहे. हे पुत्र नारद, मी तुला संक्षेपाने संपूर्ण हे जे प्रकट जगत आहे, श्रेष्ठ जगत आहे, त्याचे निर्माण करता आहेत पूर्ण पुरुषोत्तम भगवंत यांच्या विषयामध्ये, खास करून 3 पुरुष आणि त्यांचे अवतार यांच्याबद्दल मी तुला सर्व काही सांगितलं आहे. तर जे इंद्रियांना शक्य आहे समजणे ते गोचर आणि तात्विक जे अस्तित्व आहे त्या सर्वांचे कारण आहेत श्रीहरी. आणि त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही कारण नाही आहे, हे तू सर्वथा समजलं पाहिजेस. तर हे जे दिव्य ज्ञान आहे जे मी तुला सांगत आहे, हाच भागवत धर्म आहे. भगवंतांबद्दलचं दिव्य ज्ञान आणि त्यांच्या भक्ताच्या चरणांवरती शरणागती, हे भागवत तत्व, हे भागवत विषय जो आहे, भगवंतांच्या अनुभूतीचा आणि विभूतींचा हा संग्रह आहे. तर नारद, याचा तू काय केला पाहिजेस? प्रचार, प्रसार आणि विस्तार केला पाहिजेस. कारण मी विश्वाच्या निर्मिती आणि पालनामध्ये भगवंतांच्या सेवेत लागलेलो आहे. तर तुझं कार्य आहे की तू या दिव्य तत्वाला ग्रहण कर आणि भगवंतांची ही कृपा तुला प्राप्त झालेली आहे, तर तू या भागवत धर्माचा प्रचार प्रसार करून विस्तार कर, जेणेकरून जीवांचा उद्धार होऊ शकेल. इदं भागवतं नाम
यन्मे भगवतोदितं संग्रहोऽयं विभूतीनां त्वमेतत् विपुलीकुरु. हे नारद, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत यांनीच मला या दिव्य श्रीमद भागवतम नामक जे तत्वज्ञान आहे, याला संक्षिप्त रूपामध्ये चतुश्लोकामध्ये 4 श्लोकांमध्ये मला याचा उद्बोध केला होता, प्रचार केला होता. हे तत्व मला समजून सांगितलं होतं. आणि त्यांच्या ज्या विभिन्न दिव्य शक्ती आहे, यांचा संग्रह आहे हे दिव्य ज्ञान. आता तू स्वतः हे दिव्य ज्ञान प्राप्त केलेलं आहेस आणि या ज्ञानाबद्दल मी आणखीही विस्ताराने तुला सांगितलेलं आहे. तर या ज्ञानाला तू हृदयामध्ये धारण कर आणि या भागवत तत्वाचा सर्वथा सर्वत्र जाऊन तू प्रचार केला पाहिजेस. तर अशा भागवत तत्वाचा प्रचार करणाऱ्या वक्त्याचा भाव कसा असला पाहिजे? तर ब्रह्माजी सांगतायत की श्रोत्यांमध्ये भक्ती उत्पन्न झाली पाहिजे. हा भाव हृदयामध्ये ठेवून हे भागवत तत्व आपण दुसऱ्याला श्रवण करण्याचा लाभ दिला पाहिजे. यथा हरौ भगवती नृणां भक्तिर्भविष्यति सर्वात्मन्यखिलाधारे इति संकल्प्य वर्णय. तू या दिव्य भगवत ज्ञानाचा संकल्पपूर्वक काय विधी जो आहे त्याचं वर्णन कर, ज्याच्याद्वारे सर्व मनुष्य आणि प्रत्येक जीव यांचे परमात्मा भगवंत परमेश्वर, त्याचबरोबर समस्त शक्ती यांचे आधार स्वरूप जे भगवान श्री हरी आहेत, नारायण आहेत, श्रीकृष्ण आहेत, त्यांच्या प्रती जीवांच्या हृदयामध्ये दिव्य भक्तिभाव उत्पन्न झाला पाहिजे. अशा प्रकारची चेतना ठेवूनच तू या दिव्य भागवत तत्वाचा प्रचार केला पाहिजेस. तर आपल्या सर्वांची पण हीच जबाबदारी आहे की जेव्हा आपण भगवंतांचं ज्ञान दुसऱ्यांना देऊ, तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये भगवंतांच्या प्रती दिव्य भक्तिभाव उत्पन्न होतोय हे आपण बघितलं पाहिजे आणि तीच प्रार्थना मनामध्ये ठेवून आपण प्रचार केला पाहिजे. कारण बरेचसे तथाकथित भगवंतांचे ढोंगी अवतार आणि गुरु बनून बसले, जे स्वतःच्या प्रतीच सर्वांना लोटांगण घ्यायला सांगताय आणि देवाचं नावही घेत नाही. तर अशा नास्तिकतावादापासून आपण सर्वांना वाचवलं पाहिजे, त्यासाठी आपण प्रचार केला पाहिजे. तर या दिव्य ज्ञान श्रवणाची जी फलश्रुती आहे, चांगला परिणाम आहे, शुभ त्याचा परिणाम आहे, ते सांगत आहेत की भौतिक सृष्टीच्या निर्मितीची एक कथा ऐकण्याचं काय महत्व आहे. मायां वर्णयतो मुष्य ईश्वरस्यानुमोदतः शृण्वतः श्रद्धया नित्यं माययात्मा न मुह्यति. विभिन्न शक्तींच्या संबंधित असणारे भगवंत यांचे दिव्य कार्यकलाप यांचं वर्णन, त्यांची दिव्य प्रशंसा आणि त्यांचे दिव्य श्रवण हे परमेश्वर भगवंतांची शिक्षा जी आहे, दिव्य ज्ञान आहे, त्याच्या अनुसारच केलं पाहिजे. स्वतःच्या मनाच्या भाकड कथा आपण न गायल्या पाहिजे, न दुसऱ्यांना ऐकवल्या पाहिजे. आपण भगवंतांनी दिलेले जे तत्व आहे, शास्त्रानुसार जे तत्व आपल्याला प्राप्त आहे गुरु शिष्य परंपरेनुसार, त्याच दिव्य ज्ञानाचं आपण ग्रहण केलं पाहिजे आणि दुसऱ्यांना सुद्धा तेच दिव्य ज्ञान आपण वितरित केलं पाहिजे. आपण दुसरं काहीही निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाहीये, संशोधन करण्याची गरज नाही आहे. स्वतःला आणि दुसऱ्यांनाही आपण भ्रमित नाही केलं पाहिजे. तर भगवंतांनी जे दिलेलं ज्ञान आहे तेच आपण दुसऱ्यांसाठी सुद्धा प्रकट केलं पाहिजे. आणि जर आपण नियमित रूपाने पूर्ण श्रद्धापूर्वक आणि सम्मानपूर्वक जर असं कर्तव्य आपण करीत राहिलो, तर मनुष्य निश्चित रूपामध्ये भगवंतांची जी ठगिनी माया शक्ती आहे, भ्रमित करणारी जी माया शक्ती आहे, त्या माया शक्तीला पार करू शकतात असा दिव्य आशीर्वाद ब्रह्माजी नारद मुनींना देत आहे. आणि तोच आशीर्वाद आपल्या सर्वांना प्राप्त होऊ शकतो जर आपल्या मनाच्या भ्रामक स्थितींना आपण पार केलं आणि आपण चुकीचे गैरसमज आणि नास्तिकतावाद आणि निराकारवाद या सर्वांपासून आपण वाचत राहिलो आणि भगवंतांनी प्रकट केलेलं दिव्य ज्ञान
याला हृदयामध्ये सर्व साक्षात्कार प्राप्त करून दुसऱ्यांनाही तो साक्षात्कार प्राप्त होण्यासाठी मदत केली, तर आपणही भगवंतांची जी भ्रमित करणारी दिव्य महामाया शक्ती आहे, हिला पार करून भगवंतांचे चरणकमल सर्वथा प्राप्त करू शकतो. तर हा लाभ प्राप्त करायचा असेल तर आपण ब्रह्माजींनी दिलेला जो सल्ला आहे त्यानुसारच भक्ती केली पाहिजे. अशा पद्धतीने ब्रह्माजी आणि नारद मुनी यांचा जो दिव्य संवाद आहे, विशिष्ट कार्यांसाठी काळानुसार भगवंतांचे वेगवेगळे अवतार, हा दुसऱ्या स्कंदाचा 7वा अध्याय पूर्ण झाला. यानंतरची कथा ऐकूया पुढच्या सत्रामध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.